नमस्कार बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी कौतुकाची थाप या पाठाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, अर्थात स्वाध्याय पाहणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ज्यामध्ये कवितांना नवीन नवीन चाली असतील, पाठाचे स्पष्टीकरण असेल किंवा स्वाध्याय असतील, त्याचबरोबर अनेक भाषणे आपल्याला याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। तर नक्की हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। चला आपण पाहूया। प्रश्न पहिला आहे, पाठाच्या आधारे आकृती पूर्ण करा। इथं आकृती दिलेली आहे आणि पाठामध्ये जे सांगितले त्यानुसार ही पूर्ण करायचे। बघा बरं, सोसाट्याचा वारा सुटल्यावर काय घडले? तेव्हा आभाळात काळे काळे ढग जमू लागले। बघा, आभाळात काळे काळे ढग जमू लागले। अजून काय झालं? पाला पाचोळा वर उडू लागला। दुसरा आपण इकडे लिहू, पाला पाचोळा वर उडू लागला। त्यानंतर अजून काय झालं? ढगांचा गडगडाट होऊ लागला। 3 नंबर इथे लिहितोय मी, ढगांचा गडगडाट होऊ लागला। आणि 4 नंबरला आहे, झाडांच्या फांद्या जोरजोरात हलू लागल्या। 4था नंबर लिहू आपण इथं, झाडांच्या फांद्या जोर जोरात हलू लागल्या। अशा पद्धतीने हा आपला पहिला प्रश्न कंप्लीट झाला। आपण दुसरा प्रश्न पाहूया। एक मिनिट। दुसरा प्रश्न पाहूया। खालील घटनांचा योग्य क्रम लावा। पाठामध्ये जे घटना घडलेल्या आहेत त्या घटनांचा मुलांना आपल्याला योग्य क्रम लावायचे, म्हणजे कोणती घटना कधी घडली। तर बघूया आपण। पहिली घटना आहे, वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते। मुलांनी दावे सोडून वासराला बाहेर आणले। मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले। सोसाट्याचा वारा सुटला होता। संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले। तर पहिलं आहे, पहिलं वाक्य येणार आहे, वासरू भुकेने केविलवाणे हंबरत होते। जे 1 नंबरला वाक्य आहे ना, अगदी तेच आपण 1 नंबरला आपण वाक्य लिहूया, जे पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला 1 नंबरला इथला आपण कट करूया, परत बघूया। चला प्रश्न दुसरा पाहूया आपण। खालील घटनांचा योग्य क्रम लावा। या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत बघा। ह्या संपूर्ण घटना मुलांनो अगोदर वाचून घ्यायच्या नीट, आणि पाठात कुठला प्रसंग कधी घडलाय ते लक्ष ठेवायचं। आपण सर्वात अगोदर घटना बघूया। वासरू भुकेमुळे केविलवाणे हंबरत होते।
दुसरं वाक्य आहे मुलांनी डावे सोडून वासराला बाहेर आणले. तिसरं आहे मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. चौथं आहे सोसाट्याचा वारा सुटला होता. आणि पाचवं आहे संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. तर बालदोस्तांनो, आपल्या पुस्तकात जे वाक्य आले तर पहिलं वाक्य आहे अगदी जसं तसंच आहे. आहे ना, ते पहिलंच आहे. इथं 1 नंबरला तेच येणार. वासरू केमुळे केविलवाणे हंबरत होते. केविलवाणे हंबरत होते. दिसत नसेल तर तुम्ही ते ऐकून लिहा. थोडी स्क्रीन आपण इकडे घेऊया म्हणजे आपल्याला लिहिता येईल. 2 नंबरला वाक्य काय बाळांनो, वासराला तर भूक लागली होती ना, हंबरत होत ते. मग अचानक काय झालं, सोसाट्याचा वारा सुटला. हे 2 नंबरला वाक्य. हे 1 नंबरला, हे 2 नंबरला. 2 नंबरला वाक्य काय, सोसाट्याचा वारा सुटला होता. वारा सोसाट्याचा वारा सुटला होता. तिसऱ्या नंबरला वाक्य आहे वारा सुटल्यामुळं जे वासरू जे होतं ते मुलांनी पाहिलं. मुलांनी डावे सोडून वासराला बाहेर आणले. हे 3 नंबरला वाक्य येईल. मुलांनी डावे सोडून वासराला बाहेर आणले. चौथं वाक्य आहे मुलांनी वासराला बाहेर आणल्या मुलांना छप्पर जे आहे ते जमिनीवर कोसळलं आणि कड असा आवाज आला. म्हणजे संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. वासरू बाहेर याविषयी संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. संपूर्ण छप्पर जमिनीवर कोसळले. आणि मुलांनी त्या वासराला वाचवल्यामुळं शेवटचं वाक्य म्हणजे जेव्हा शाळेत गेली मुले तेव्हा मुख्याध्यापकाने त्यांचा कौतुक केले. म्हणजेच मुख्याध्यापकाने मुलांचे कौतुक केले. शेवटचं वाक्य काय येईल, मुख्याध्यापकांनी मुलांचे कौतुक केले. मुलांचे कौतुक केले. बाळांनो, अशा पद्धतीने आपण पाठातील वाक्ये क्रमाने लिहायची आहेत. ठीक आहे. तर आपण यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न बघा. विचार करा व सांगा. या घटकातील आहे पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. तुम्ही पावसाळा पाहिलेला आहे, मग पावसाळ्यात आपल्या निसर्गात काय बदल होतात हे तुम्हाला लिहायचं आहे. मी इथं नमुने दाखल तुम्हाला सांगेल पण मित्रांनो, पण तुम्हाला जसं आठवतं जसं तुम्हाला येतं अगदी तसं तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला लिहिण्याची सवय होईल. एक इथं मी नमुना दाखल तुम्हाला मी सांगते, तुमच्या अनुभवानुसार तुम्ही लिहा. बघा, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. तर निसर्गात होणारे बदल
काय आहेत बघा. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आपण इथे लिहूया. पावसाळ्यात काय होतं रे? आकाशात ढग येतात, बरोबर. आकाशात काळे काळे म्हणले तरी चालते. अगदी तुमच्या भाषेत सुद्धा तुम्ही लिहायचं, आपली जशी भाषा यायची. मध्ये कशाला बोललास तू? मधीच पचकोनी कुठे दिसणार आहे? ते दिसना गेलं, पहिल्यांदा दिसना गेले, नंतर आलंय. येत असते नंतर आपोआपच. तू शांत राहा, बरोबर येत असते ते. एवढा परत मला हे करायला की. प्रश्न पहिला आहे, पावसाळ्यात निसर्गात होणारे बदल सांगा. आपण याचं उत्तर इथे लिहूया. 1. पावसाळ्यात निसर्गात काय बदल होतात? पहिले लिहू. झाडे हिरवीगार होतात, होतात का नाही? होतात. दुसरे, नद्यांना पूर येतो की नाही? नदीला पूर येतो. तुमच्याकडे गावच्या नदीला पूर येतो. अजून आकाशात काळे काळे ढग येतात किंवा दिसतात. काय होतो रे अजून? विजांचा कडकडाट होतो. आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचा परिसर हिरवागार दिसतो. मी इथे एवढे लिहिले, तुम्ही अजून लिहू शकता. परिसरात सगळीकडे चिखल दिसतो. अजून निसर्गात काय होतं? आकाशात कधी कधी इंद्रधनुष्य सुद्धा दिसतो. त्याचबरोबर अनेक ठिकाणी कालवे ओहोळ वाहून जातात. हे पावसाळ्यात होणारे जे बदल आहेत. त्याचबरोबर बेडूक ओरडतात. आभाळ आले की आकाशात ढग गडगडायला लागले की मोर नाचतो. अशा अनेक बदल आहेत जे तुम्ही अजून यामध्ये वाढवू शकता. आपण यानंतरचा प्रश्न पाहूया. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला सांगायची. बघा, तुम्ही कुठलंही काम केलं असेल तर त्याची माहिती तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला सांगायची आहे. तर हे प्रश्न तुम्ही पॉज करून ह्याचं उत्तर लिहू शकता. आपण प्रश्न दुसरा पाहत आहोत. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती द्या. आता तुम्ही या ठिकाणी काय लिहू शकता? मी हे मिटवतो आणि दुसरा प्रश्न आपण इथे सोडूया. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर बघा. प्रश्न दुसरा काय आहे? तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची माहिती तुमच्या मित्राला सांगायची. काय केले? मी माझ्या आईला तिच्या आजारपणात
मदत केली. अजून तुम्ही लिहू शकता. मी एका मांजराच्या पिल्ल्याचा जीव वाचवला. प्रत्येकांची कामं वेगळी असतील. कोण म्हणेल मी माझ्या मित्राला त्याचे पुस्तक शोधून दिले. कोणी म्हणेल मी माझ्या आजारी आजोबाला औषध गोळ्या दिल्या. कोणतेही कारण कोणतेही काम तुमचं चांगलं असू शकतं ते तुमच्या मित्रमैत्रिणीला सांगायचे आणि ते लिहायचे. इथं आपण तिसरा प्रश्न पाहूया बाळांनो. हे मी मिटवतोय, तुम्ही पॉज करून लिहून घ्या. एखाद्या कामाबद्दल शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल ते सांगा. तुम्ही एखादं चांगलं काम केले आणि त्याची तुम्हाला शाबासकी मिळाली तर तुम्हाला काय वाटेल तर ते इथे लिहायचंय. प्रश्न तिसऱ्याचं उत्तर लिहा. काय वाटेल रे? एखाद्या कामाबद्दल मला शाबासकी मिळाली तर मला आनंद वाटेल. आता मी तर आनंद वाटेल लिहिले. कोणी म्हणेल मला समाधान वाटेल, मला खूप मज्जा येईल, बरोबर का नाही? असं काय पण म्हणू शकतो मी. अशा प्रकारे हे 3 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. पुढचे प्रश्न आपण पुढच्या पेजवर पाहूया बाळांनो. चर्चा करूया. यामध्ये काय प्रश्न आहेत. तुम्हाला कुत्र्याचे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? समजा तुम्हाला कुत्र्याचे एखादे पिल्लू जखमी अवस्थेत दिसले तर तुम्ही काय कराल? तर याचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाने काहीही लिहू शकता, तुम्हाला जे वाटेल ते. तर आम्ही एक नमुना दाखल मी तुम्हाला सांगेन. मी त्यावर योग्य ते प्रथमोपचार करेल. कोणी काय दुसरा काय लिहू शकतो? मी त्याला मलमपट्टी करेल किंवा बांधेल. कोणी म्हणेल मी त्याला घरी घेऊन जाईल आणि त्याची काळजी घेईन, बरोबर की नाही? कोणी म्हणेल मी त्याला पाणी पाजवेल आणि एखादा म्हणेल मी त्याला दवाखान्यात घेऊन जाईल. प्राण्यांचे डॉक्टर असतात ना काही ठिकाणी. मी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. तुम्ही तुमच्याकडे एखादं असं कुत्र्याचे पिल्लू असेल, मांजरीचे पिल्लू असेल, काही असू दे, जखमी अवस्थेत जर सापडलं तर तुम्ही काहीतरी करणारच ना त्यावर, बरोबर ना? तसं तर सोडणार नाही ना. मग हे उपचार आहे. तुम्ही काय कराल तर तुम्ही ते तुमचं उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. बाळांनो,
आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा, यामध्ये आहे लिहिते होऊया या घटकांतर प्रश्न आहे. वासरू आणि गाय यातील संवाद पूर्ण करा व त्यास अनुसरून शीर्षक द्या. शीर्षक म्हणजे तुम्ही काय संवाद लिहिलंय ते शीर्षक द्यायचे. जर आम्ही थोडस स्क्रीनवर घेतो, तुम्ही लिहिलं नसेल तर हे व्हिडिओ थांबवून पॉज करून लिहा. म्हणजे आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा, गाय आणि वासरू यातला संवाद लिहायचे आपल्याला. वासरू काय म्हणते बघू आपण. वासरू काय म्हणा बघा. आई, तू आलीस? किती उशीर केलास? वासरू म्हणाले. गायीचं उत्तर त्यावर काय बघा. काय सांगू, किती सोसाट्याचा वारा सुटला होता आणि केवढा तो पाऊस. गाय म्हणायला लागली. आता वासरू काय म्हणाले. आई, इथे सुद्धा खूप वारा सुटला होता. काय म्हणू शकते. आई, इथे पण किंवा इथे सुद्धा, इथे पण खूप वारा सुटला होता आणि पाऊसही तितकाच होता, असं काहीतरी म्हणेल. तुम्ही हे वाक्य लिहा, बरोबर ना. किंवा तुम्ही वेगळं पण लिहू शकता. वासरू म्हणाले. आता वासराची गाय काय म्हणते बघा. मग तुला भीती नाही वाटली. म्हणू शकतो तुमच्या आईमध्ये की नाही. मग तुला भीती नाही वाटली. वासरू काय म्हणेल रे. हो आई, मला खूप भीती वाटली, कारण कूड वाऱ्यामुळे कुडांची खूप हालत होता. बरोबर ना. काय एवढंच म्हणू शकतो त्यानं की हो, मला खूप भीती वाटली, पण इथे खेळणाऱ्या मुलांमुळे माझा जीव वाचला. हे कोण म्हणाले. वासरू म्हणाले. बरोबर की नाही. आता आई काय म्हणेल. आई काय म्हणेल. आई म्हणजेच गाय काय म्हणेल वासराची. हो, त्या मुलांनी तुझी काळजी घेतली. त्या मुलांनी तुझी, इथं लिहित आहे मी, हा लक्ष द्या, काळजी घेतली. तू पण अशीच इतरांची काळजी घे. हे गाय म्हणेल. आता याला शीर्षक काय देऊया आपण. गाय व वासरातील संवाद. काय लिहू शकतो आपण शीर्षक. इथं आपण एकदम सगळ्यात वर देऊ शकतो शीर्षक. गाय व वासरातील किंवा बघा, हे मी दिले, पण अजून आपण वेगळा पण शीर्षक त्याला देऊ शकतो. काय.
घाबरलेले वासरू. का घाबरलेले वासरू. मुलांनी केली वासराची मदत. असे वेगवेगळे तुम्ही जे त्या उतार्याला अनुसरून वेगळा शीर्षक तुम्ही देऊ शकता. आता हे तुम्ही लिहून घ्या. आपण याचा पुढचा प्रश्न पाहूया. पॉज करून लिहा. मी हे मिटवतोय. बघा, खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माहिती लिहा. या ठिकाणी काही मुद्दे दिले, त्या आधारे तुम्हाला माहिती लिहायची. बघा, माझा आवडता प्राणी. थोडा आपण फास्ट घेऊया. माझा आवडता प्राणी म्हणजे तुमचा आवडता प्राणी. काही लिहू शकता. इथं कोणता त्याचं नाव लिहा. मी लिहिल समजा कुत्रा. तुम्ही मांजर पण लिहू शकता. तुम्ही ठेवलेले नाव. मी लिहिल मोती. तुम्ही काही पण ठेवू शकता. मांजरी नसेल तर मणी ठेवू शकता. त्याचे वर्णन म्हणजे तो कसा दिसतो. डोळे, शेपूट, रंग, कान, हे सगळं वर्णन आहे. त्यामध्ये गुण लिहायचे नाही, वर्णन. त्याचा रंग, पांढरा आहे. शेपूट झुपकेदार आहे. डोळे चमकदार आहेत. डोळे चमकदार आहेत. चौथा अजून लिहा. काय लिहू शकता. कान ऐटदार असतात. हे त्याचे काय आहे, वर्णन आहे. अजून तुम्ही लिहू शकता. अंगावर ठिपके आहेत, बरोबर ना. हे आता त्याचे गुण काय आहेत ते लिहा. गुण हे बघा, वर्णन आहे ना, हे मी पुसतो थोडस. म्हणजे आपण हे वर्णन तुम्ही पॉज करून लिहा. आपण त्याचे गुण लिहूया. वर्णन, रंग तुम्ही लिहिलेले आहे ना, राहू दे. त्याचे गुण बघा. एक, गुणामध्ये लिहा, तो प्रामाणिक आहे. अजून काय आहे, तो कसा आहे, तो चपळ आहे. अजून काय लिहू शकता. तो शूर आहे, धीट आहे, बरोबर ना. हे त्याचे गुण आहेत. आता तो का आवडतो हे लिहायचं आपल्याला. का आवडतो, बघा, का आवडतो रे. का आवडतो, मी काय लिहेल, तो आमच्या घराची राखण करतो. तो आमच्या घराची राखण करतो. तो आमचे संरक्षण करतो. तुम्हाला तुमचा कुत्रा का आवडतो, तुम्हाला तुमचं मांजर का आवडतं, हे तुम्ही लिहा. हे तुम्हाला फक्त मी नमुने दाखल देत आहे. जशाला तसं कॉपी करू नका. तुम्ही पण तुम्हाला जे वाटेल ते लिहा. म्हणजे तुम्ही लिहायला शिकाल, विचार करायला शिकाल. हा प्रश्न झाला ना बाळांनो. पुढचा प्रश्न बघूया आपण. विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द बघा. पहिला शब्द आहे सोपे. सोपेच्या विरुद्ध काय आहे, कठीण. काय आहे, कठीण. आधी, आधीच्या विरुद्ध काय, नंतर. दिवस, दिवसच्या विरुद्ध रात्र. अंधार, अंधारच्या विरुद्ध काय असतो रे,
उजेड. प्रश्न त्यानंतरचा बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. लिंग बदलायचे, पुल्लिंग स्त्रीलिंग आपण अभ्यासलोय ना ते बदलायचे. बघा पहिलं वाक्य बघा, आई घरी आली. आई हे अधोरेखित शब्द आहे. आईच्या विरुद्ध लिंग वापरायचं. आईच्या विरुद्ध काय असते? बाबा. बाबा घरी आले. पुढचं वाक्य बघा, चिमणी घरट्यात राहते. चिमणी कुठे राहते? घरट्यात. तर कोण रे चिमणीच्या विरुद्ध लिंग? चिमणा. चिमणा घरट्यात बोका दूध पितो. बोकाच्या विरुद्ध लिंगी शब्द लिहा. बोका. भाटी. भाटी दूध पिते. बघा वाक्यातलं शब्दाचं लिंग बदललं आपण तर लगेच क्रियापद बदलले. बघा आई घरी आली तर बाबा घरी आले. चिमणी घरट्यात राहते तर चिमणा घरट्यात राहतो. बोका दूध पितो. भाटी पिते. म्हणजे कर्त्याचं वाक्यातील लिंग बदललं की क्रियापद बदलतं. पुढचा प्रश्न बघूया आपण त्याच्या खालचा. खालील वाक्यातील नाम ओळखा. नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूला ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाम. बघा वासरू अधिक उठावदार दिसायचे. या वाक्यातील नाम काय आहे? वासरू. दुसरं वाक्य, छपराचे पाचत पडायला सुरुवात झाली. छप्पर हे काय रे? नाम आहे. आणि पाचट पण आहे. पुढचं बघा, रवी, विनय, अनिल, अमित यांनी वासराचा जीव वाचवला. या वाक्यात कोणकोणती नामं आहेत? रवी, विनय, अनिल आणि अमित. हे वाक्यातील नाम आहेत. हे लिहायचे. वासराने वासराचा जीव वाचला. वासरू हे सुद्धा यामध्ये नामच आहे. पुढचं बघू आपण आता. पुढच्या पानावरला स्वाध्याय बघा, खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे. अर्थ सांगायचा. हंबरडा फोडणे म्हणजेच काय? खूप मोठ्याने ओरडणे. मोठ्याने ओरडणे. हंबरडा फोडण्याचं याच. आटोकाट प्रयत्न करणे. याचा अर्थ काय रे? खूप प्रयत्न करणे. कौतुकाची थाप देणे म्हणजे काय? प्रशंसा करणे. लक्ष देणे किंवा लक्ष वेधणे. लक्ष वेधणे म्हणजे एखाद्याचे ध्यान आकर्षित करणे. ध्यान आकर्षित करणे. लक्ष वेधून घेणे. आता वाक्यात उपयोग कसा करा बघा. हंबरडा फोडणे. तुम्ही वाक्य लिहायचं. वासराने आईला पाहून हंबरडा फोडला. वासराने आईला पाहून हंबरडा फोडला. हे असं वाक्य लिहायचं. दुसरं वाक्यात उपयोग करूया आपण. बघा इकडं आ. कौतुकाची थाप देणे म्हणजे प्रशंसा करणे.
रवीने वासराचा जीव वाचवला म्हणून मुख्याध्यापकांनी कौतुकाची थाप दिली. आटोकाट प्रयत्न करणे म्हणजे खूप प्रयत्न करणे. वासराने आपला जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. हे जरा त्याचा वाक्यात उपयोग. लक्ष वेधणे म्हणजेच आकर्षित होणे किंवा आपल्याकडे एखाद्याचं लक्ष आकर्षित करून घेणे. वासराच्या अंगावरील असणारे पांढऱ्या रंगातील काळे ठिपके इतरांचं लक्ष आकर्षित करत होते म्हणजे लक्ष वेधून घेत होते. त्या अशा प्रकारे वाक्य प्रचारांचा अर्थ लिहायचा आणि खाली एक वाक्य लिहायचं. ते वाक्य तुम्ही लिहायचं. आता बघा पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दांचे अर्थ शोधा आणि वाक्य तयार करा. छप्पर, खोपट, वार्ता, वादळ, प्राण याचे अर्थ शोधायचे आहेत. खोपट माहिती आहे तुम्हाला? झोपडी असते की नाही शेतात वगैरे, त्याला खोपट म्हणतात. अर्थ सांगायचं. खोपट अर्थ शोधायचा. खोपट म्हणजे काय? झोपडी. आणि वाक्य तयार करायचं. आमच्या शेतात खोपट आहे किंवा झोपडी आहे. खोपटच लिहूया आपण शब्द. खोपट आहे. दुसरं वाक्य वार्ता. वार्ता म्हणजे काय? बातमी. वार्ता म्हणजे वार्ता, बातमी. ह्याचे अर्थ अगोदर अर्थ लिहूया आपण. छप्पर म्हणजे काय रे? घराच्या वरचे छत. दुसरं आहे वादळ. वादळ म्हणजे काय रे? सोसाट्याचा वारा. वार्ता. वार्ता म्हणजे काय? बातमी. प्राण. प्राण म्हणजे काय रे? जीव. आणि खोपट. खोपट म्हणजे काय? झोपडी. हे या शब्दांचे काय आहेत? अर्थ आहेत. या अर्थानुसार वाक्य तयार करायचे. बघा, छप्पर म्हणजे घराच्या वरचे छत. आमच्या घराचे छप्पर गळत होते. दुसरं वादळ म्हणजे सोसाट्याचा वारा. काल अचानक वादळ आले. वार्ता. रवीने वासराचे प्राण वाचवले. ही वार्ता परिसरात पसरली. प्राण म्हणजेच जीव. मुलांनी वासराचा जीव वाचवला किंवा वासराचे प्राण वाचवले. खोपट. आमच्या शेतात एक खोपट आहे किंवा एक झोपडी आहे. असे याचे वाक्य तुम्ही तयार करायचे. मी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. आता शब्द डोंगर तयार करायचे. बघा शब्द डोंगर कसे तयार करायचे. दिलेला एक शब्द आहे त्यानुसार वाक्य शब्द वाढवत जायचे म्हणजे डोंगरासारखं तयार होईल. वासरू. काय होईल तिकडं? ते वासरू. त्यानंतर ते वासरू आहे. त्यानंतर ते वासरू सुंदर आहे. त्यानंतर ते वासरू खूप सुंदर आहे. शब्द डोंगर तयार झाला की नाही हे असा.
झालं ना? ह्याला म्हणायचं शब्द डोंगर. तुम्ही दुसरे वाक्य पण लिहू शकता किंवा शब्द पण लिहू शकता. पुढचा शब्द डोंगर तयार करूया आपण. घर. अगदी घराचं सुद्धा तसंच. घर. हे घर. हे घर आहे. त्यानंतर हे घर सुंदर आहे. त्यानंतर हे घर खूप सुंदर आहे. हा एक शब्द डोंगर झाला तयार. झाला ना? असे शब्द डोंगर तयार करायचे. पुढचं बघा. ओळखा पाहू मी कोण. ओळखायचं इथं कोड दिले आहे. कानात वारे भरले. हे बघा. हे जर आवाज कमी करणार आहे. कोण बोलतंय? थोडा आवाज कमी करणार. चालू आहे इकडे शिकवणं. हा, पहिले वारे जेवायला जा रे. ओळखा पाहू. आता आपण बघू पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न 7वा आहे. ओळखा पाहू मी कोण. म्हणजे कोड दिले, कोण आहे ते ओळखायची गोष्ट त्यातली. कानात वारे भरले की बेफाम धावते. आई दूर गेली की हंबरू लागते. का आहे? वासरू. पुढचं बघा. लांब माझी मान, उंच माझे अंग. झाडाची पाने खाण्यात असतो मी दंग. सांगा मी कोण. लांब मान असते, अंग कसं असतं? उंच असतो. आणि झाडाची काय खातात? पानं खातो. तर कोण असतो तो? उंट असतो. पुढचे प्रश्न बघूया आपण. हे इथे प्रश्न राहिला होता आपला. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालील वाक्य वाचा. रस्त्याच्या कडेला हिरवीगार झाडे आहेत. माझ्या शाळेत खूप विद्यार्थी शिकतात. सायली हुशार मुलगी आहे. मी आज निळा सदरा घेतला. तिला अर्धा लाडू दिला. हे वाक्य वाचलेत बरोबर. यातले हे शब्द लक्षात घ्या. हे शब्द काय आहेत ते आपण बघूया आता आपण. आपण जे वाक्य वाचले होते ना, त्या वाक्यातले दिलेले वाक्य काय होते बघा. हिरवीगार झाडे, हुशार मुलगी, खूप विद्यार्थी, अर्धा लाडू, निळा सदरा. हे जे शब्द आहेत अधोरेखित केलेले, खूप, निळा, हिरवीगार, हुशार, अर्धा, हे काय आहेत? विशेषण आहेत. वाक्यातील नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आणि ज्यांच्याबद्दल माहिती सांगाली त्याला म्हणतात विशेष्य. या वाक्यात बघा, झाडे नाम आहे. झाडाबद्दल माहिती सांगणारे हिरवीगार हे काय आहे? विशेषण आहे. विद्यार्थी नाम आहे. खूप हे विशेषण आहे. निळा विशेषण आहे. निळा काय आहे? सदरा हे नाम आहे बरोबर. निळा सदरा म्हणून हे विशेषण हे नाम. हे विशेषण हे नाम. म्हणून हिरवीगार, खूप, हुशार, निळा, अर्धा ही विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. त्याला आपण म्हणतो विशेषण म्हणतो. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण म्हणतात. पुढचा प्रश्न. खाली एक निमंत्रण पत्रिका दिलेली आहे बघा इथं. पूर्ण वाचूया आपण तिला.
निमंत्रण पत्रिका वाचायची पूर्ण आणि तिचे उत्तर लिहायचे. इथे बघा, वडगाव येथे आहे, स्नेह नमस्कार, हे तुम्ही सगळी वाचून घ्या. प्रमुख पाहुणे कोण आहे, तारीख किती आहे, कार्यक्रमाची वेळ किती आहे, निमंत्रक म्हणजे कोणी निमंत्रण दिलंय ते, हे सगळं वाचायचंय आणि त्याची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. बघा, आता आपण उत्तर ह्याची लिहूया. निमंत्रण पत्रिका कोणत्या कार्यक्रमाची आहे, कोणत्या कार्यक्रमाची आहे, हे बघा. कशासाठी कार्यक्रम आहे, शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे. मग कोणत्या कार्यक्रमाची आहे, शिक्षक दिन. काय आहे, शिक्षक दिनाची आहे. कार्यक्रमाचे स्थळ कोणते आहे, पाहिले तुम्ही. हे बघा, कार्यक्रम कुठं आहे, वडगाव येथे. म्हणजे कुठं आहे, वडगाव. जी प प्राशा वडगाव. कार्यक्रम कुठं आहे, जी प प्राथमिक शाळा वडगाव येथे आहे. बाकीचे जे राहिले प्रश्न आहेत ते निमंत्रण पत्रिका पाहून तुम्ही स्वतः लिहायचे आहेत. वर त्याची उत्तर आहेत. निमंत्रक कोण आहे, तर शाळेचे मुख्याध्यापक आहेत. अशा पद्धतीने सगळा स्वाध्याय व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि जिथं जिथं वाटेल की तुम्हाला वेगळं उत्तर आहे ते तुम्ही मला सांगायचे आणि बाकीची उत्तर तुम्ही लिहायचे. समजलं? बघा, पुन्हा पुन्हा बघा आणि लिहून काढा. चला, धन्यवाद.